दीप सर माफ करा मला हो दीप सर. फोन दिलाय ना, आता कशाला मारतोय? अरे फोनचं सोड. तुमचा माल मुंबईला जातो की नाही तो धुळ्याला घेऊन चालला होता. मग मी फोन करायला घेतला पुरुषोत्तम काकांना की हे खरं आहे की खोटं आहे. तर फोन हिसकावून घेतला आणि कोयता दाखवला मला. मला मारलं, ढकललं, पाडून टाकलं. कळतंय का तुला हा माणूस ना? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? बाबांनी एवढा विश्वास ठेवला तुमच्यावर आणि तुम्ही ही अशी चोरी करताय. हे दुकान म्हणजे बाबांचं देवघर आहे आणि हे काम म्हणजे त्यांची पूजा आहे. आजपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी एवढं काय केलं आणि त्या उपकाराची तुम्ही अशी करताय. तुला ना असं नाही काढणार. तुला बाबांसमोरच नाही. नको नको दीप सर. म्हणजे तुला काय कसा आहे हा माणूस दीप? त्याच्या मनातल्या काकांबद्दलचा रिस्पेक्ट जराही कमी होत नाही. काका एकदा बघावं तुमच्या मुलाकडे. बाकी तो कसाही असला तरी त्यांचा मुलगा म्हणून तो खरंच बेस्ट आहे. ज्योती चल रिक्षा चल. रिक्षा कुठे गेली? रिक्षा इथेच तर लावली होती. कुठे गेली? रिक्षा कुठे गेली? रिक्षा थांब रे. रिक्षा कुठे? अरे रिक्षा इथेच होती. इथेच तर लावली होती. या ट्रकच्या समोर. कुठे गेली? अशी कशी घेऊन जाईल कोणी रिक्षा? अरे हो, मी चावी अशीच ठेवून रिक्षेतनं उतरले होते. कदाचित तसेच घेऊन गेले असतील. माझ्या दादाची आठवण. माझी रिक्षा कुठे गेली असेल आता आणि का घेऊन गेले? एकुलती एक माझं पोट चालतं त्याच्यावर. आणि ज्योती एक काम कर, पहिले घरी जाऊ, याला बाबांसमोर देऊ आणि मग तुझी रिक्षा शोधूया. ठीक आहे चल. चालेल का माझी रिक्षा? बाई चल टेम्पोनी जाऊ. ए, कुठे खाली चालली? आहे. खाली आहे. अरे वा करंजा. बस. हिने एवढ्या करंज्या केल्या. टीपसाठी बाजूला काढून ठेवते थोड्याशा. त्याला खूप आवडतात करंज्या. अगं 2 नको वाढू. सध्या एकच वाढ. लागली तर घेते दुसरी. आत्या भरपूर केलेत म्हणून 2-2 वाढते. बर. काय करतेस सुरू? जेवते. तुला छान कळलंय मी काय म्हणतोय ते. करंजांचं म्हणतोस का? हं? अरे आत्ता नकोय मला खायला. म्हटलं थोड्या वेळाने खाते म्हणून बाजूला करून ठेवले. बाकी काही नाही. त्या नालायक मुलाला करंजा आवडतात माहितीये मला. त्याच्यासाठी बाजूला काढून ठेवतेस ना. आणि इतक्या काळजीपूर्वक बाजूला काढून ठेवतेस याचा अर्थ तुला माहितीये तो आज इथे येणार आहे. नाही कुंपणच शेत खात आहे ना. मी त्याला घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण या घरातली माणसंच त्याचे लाड करत आहेत. ठीक येऊ दे त्याला. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी अन्नाला शिवणार नाही. अरे आणि तू खोटं बोललीस माझ्याशी. मी त्याला घरात यायला बंदी केली तेव्हापासून तो इथे अजिबात आलेला नाही असं म्हणालीस तू मला. या लपवाछपवीवरूनच सिद्ध झालंय की तो इथे मी नसताना येतो. असो आता मी गप्प बसणार नाही. जेव तरी आता. दादा अरे